संजय गणपती पेडणेकर. मी राहणारा बदलापूर आणि मी जीवन आयुर्वेदिक हॉस्पिटल अमरनाथला आलो होतो ईस्टला. तिथे सर्व ट्रीटमेंट चालू केलं. 8 दिवसानंतर मला 70% चांगलं झालं. 15 दिवसांनी 85% चांगलं झालं. आता मला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, पाय फोल्ड करता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. आता व्यवस्थित झालं. बरं, तुम्हाला हा त्रास जो आहे तुम्ही कोणाकडे डॉक्टरांकडे दाखवलं होतं की नव्हतं दाखवलं तुम्ही? पहिली टाइम इकडे आलो. कुठे काय पण ठीक आहे, पण तुम्हाला एवढ्या कमी वेळामध्ये तुम्हाला भरपूर हे झालं. मला खूप चांगला फरक पडला. फरक पडला. हो. तुमचा आयुर्वेदावर विश्वास वाढला हा, विश्वास आहे. पण मी अच्छा. आयुर्वेदिक विचार करतो. पहिल्यापासून आणि पूर्वीपासून, लहानपणी. कारण लोकांचा असा गैरसमज असतो की नाही, नाही, आयुर्वेद उलट आणि व्हेज नॉन व्हेज खायचं नाही. थोडा दिवस व्हेज खायचं, नंतर तुम्ही कधी पण खावा. पण व्हेज खाल्लं तर क्विक हे होतो. बरोबर, लवकर फरक पडतो. लवकर फरक पडतो. तेच तर तुम्हाला 8 दिवसामध्ये एवढा 70-75% फरक पडलाय. हो. म्हणूनच तुम्हाला मी सांगतो लोकांचा गैरसमज दूर करण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ. हा, ते चालेल. थँक्यू. नाही असं काय हा एक ते सांगितलं आम्ही. बरोबर, नाही खरोखर ते तुझं कसलं होतं त्याच्यामध्ये आम्ही मच्छी आणलीच नाही का. उत्तम उत्तम. 15 दिवस मच्छी, 1 महिना मच्छीच नव्हते ना. आयुर्वेदामध्ये पथ्य पाळणं गरजेचं आहे. पथ्य पाळ. हो, पथ्य पाळलं तर तुम्हाला चांगला फरक पडेल. पथ्य पाळायला पाहिजे. माणसाने मच्छी खाऊन आयुर्वेदिक औषध खाऊन काय फायदा नाही, काहीच नाही. त्रास होतो.